दरम्यान यापुढे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची काही खैर नाही। बेशिस्त बेदरकार वाहनं चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची भूमिका राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतली आहे। रावते यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री उपक्रम विभाग एकनाथ शिंदे यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या वाहतूक आणि सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली। लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक्सप्रेस वेवर पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली। दिनेश दुखंडे यांनी या दोन्ही मंत्र्यांची केलेली ही बातचीत। महाराष्ट्रात बेशिस्त वाहतुकीमुळे अनेकांचे जीव जात आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जणू मृत्यूचा सापळाच बनलेला आहे। राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे हे सध्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। नेमकी या ठिकाणी वाहतूक कशी होते त्याचा ते आढावा घेत आहेत। आपण प्रत्यक्ष या एक्सप्रेस हायवेवरच आहोत। त्यांची एकूण पाहणी काय म्हणते ते आपण जाणून घेणार आहोत। रावते साहेब, काय आढळलं? तुम्ही आज दौरा करतात या एक्सप्रेस हायवेचा? मुंबई पुणे एक्सप्रेस या महामार्गाच्या परिस्थितीतून भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे जे महामार्ग निर्माण होतील त्या निविदेमध्ये ही इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टीमची एक त्याच्यामध्ये जोड दिली जाईल आणि त्याची त्या निविदेमध्येच असेल। तो महामार्ग ज्याला तयार होईल तेव्हा हे सगळी सिस्टीमच तयार असेल। म्हणून ह्यापुढे अशा प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणारे आणि मन मानेल तशी गाडी चालवणारे ह्यांच्यावर निश्चित स्वरूपामध्ये बंधन येईल अशा प्रकारची सरकारची नियोजन आणि यंत्रणा चालवणार आहोत। प्रवासी आहेत किंवा जे वाहतूक या एक्सप्रेस हायवेवरून करता आहेत, तुम्ही अजूनही आपण बघतोय की अपघातांचं प्रमाण वाढत आहे। मागणी जोर धरू लागलेली आहे की जे टोल आहेत ते जर आकारले जात आहेत, सुरक्षेची हमी नसेल तर हे टोल बंद केले जावेत। यामध्ये पूर्णपणे हा रस्ता अपघात मुक्त कसा होईल, झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉर कसा होईल यासाठी JP रिसर्च आणि सेव्ह लाईफ फाउंडेशन आणि MSRDC एकत्रितपणे काम करतायत। आणि म्हणून त्यांनी जे काही उपाय सुचवलेले आहेत त्या उपाय जे सुचवलेले आहेत त्याची अंमलबजावणी आम्ही निश्चितपणे करू। त्याचबरोबर आज हे जे लेन कटिंग करतायत, ओव्हर स्पीडने गाड्या जात आहेत, कुठेतरी गाडी उभी करतायत, या सर्वावर आळा बसला पाहिजे। म्हणून इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे। त्यामध्ये स्पीड गन्स असतील, CC कॅमेरा असतील, त्यामध्ये सेंट्रल कमांड सेंटर असतील, कंट्रोल रूम असतील। याच्या माध्यमातून हा रस्ता पूर्णपणे कसा कंट्रोल होईल आणि अपघात कमी कसे होतील, झिरोवर याचं प्रमाण कसं होईल हे एक टार्गेट ठेवून आम्ही काम करतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन पेडणेकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।